नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आमच्या ब्लॉग मध्ये। आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या लाडक्या बाप्पाचं आगमन आणि आज आपल्या गणपती सोबत दुसऱ्या प्रत्येक घराचे गणपती दाखवणार आहेत। तर चला तर भेटूया। पहा मंडळी, किती सुंदर वातावरण बनलं आहे सकाळपासून का तर आपला लाडके बाप्पा आपल्या घरी येत आहेत। आणि पहा मी पण मस्त रेडी झालो आहे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बाप्पाला आणण्यासाठी। आणि आता मी जाते आमच्या घरामध्ये आणि हे पहा किती सुंदर अशी तयारी केली आमच्या वहिनीने। आणि इथे पहा पाठ रांगोळी पण एकदम कडक तयार करून ठेवली आहे। आणि सीधा असा आतमध्ये गेलो ना, हे पहा मनोज दादाने एकदम सिंपल असं डेकोरेशन केले पण एकदम छान। आणि राईट साईडला तो कपडे वगैरे चेंज करतोय। आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये किचनच्या इकडे। तर किचनच्या इकडे काय करतं, वहिनी बनवत आहेत मोदक, बाप्पाची फेवरेट डिश। पण त्या बोलल्या अजून रेडी नाही, मी आत्ताच बनवायला घेतलंय। तर म्हटलं ठीक आहे, मी थोड्या वेळाने येतो। तर थेट तिथून बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतोय। वाव, आज सकाळपासून ना वातावरण एवढं सुंदर बनलेलं का तर आज आपल्या लाडक्या बाप्पाची आगमन आहे बोलल्यावरती मग काय। तर आपण ना नीट पाहा ना तर सर्व आपल्या दत्त मंदिरामध्ये जात आहेत। यासाठी जातात कारण की सर्वांचे गणपती हे आपल्या मंदिरामध्ये ठेवले आहेत। मग इथूनच आपण आपले गणपती बाप्पा आपल्या घरी घेऊन जाणार आहोत। तर सीताराम दादा, काशीनाथ बाबा मस्त रेडी होऊन आणि पाठ पण रेडी करून आपल्या मंदिरात नेलं आहे। आणि इकडून आपला संदेश दादा पण रेडी होऊन आला आहे आणि त्याचा मुलगा पण मस्त पाठ सजावट करून घेऊन आलेला आहे। आणि लेफ्ट साईडला हे आपले सूरज दादाचे पप्पा आणि या साईडला आपला निशू आला आहे आणि रमेश काका आलेत रेडी होऊन, एकदम खतरनाक दिसत आहेत मस्तच। तर चला आपण पुढे जाऊया आणि ठीक मागे बघतोय तर अभिदादाचे पप्पा पण आलेत आणि बाकी सर्व तर आतमध्येच आहेत। तर चला जाऊया आतमध्ये बघण्यासाठी। तर हे पहा या साईडला सर्व एकदम रेडी आहेत, मस्त आहेत, आपल्या बाप्पाला तयार करण्यासाठी एकदम रेडी झाली आहेत आणि घरी नेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत एकदम एकामेकाशी। हा आपला स्वीट धर्मू आणि या साईडला पहा किती छान छान मूर्त्या आहेत आमच्या लोकांच्या मस्त एकदम। हाय मोहन दादा आणि पाठ वगैरे मस्त सजवून घेतले सर्वांनी, एकदम मस्त कडक वाटत आहेत। आणि आपला हँडसम बॉय अजय नातेकर आणि पुन्हा एकदा या मूर्त्या पहा एवढ्या सुंदर आणि छान आहेत ना, गणपती बाप्पा मोरया। आणि सर्व एकदम बघताय खतरनाक रेडी झालीत बाबा, एकदम खतरनाक। आणि बंडू दादा तिकडून लांबूनच आपल्याला हाय करतोय बंडू दादा आणि आपला भरत दादा बोलते। आणि पहा ना एवढं सुंदर सुंदर पाठ तयार करून ठेवले आपल्या बाप्पासाठी मस्त एकदम। आणि या साईडला आपण आता आलोय आपला प्रदीप दादा आणि राजादाची मुलगी पण एकदम मस्त रेडी आहे। पहा इकडे पण ह्यांचं डिस्कशन काय बाबा थांबत नाही, हे दोघं एकदम डिस्कशनवाले माणसं आहेत। आणि या साईडला नीट पहा तर अजून पण हे लोक पाठ वगैरे मस्त रेडी करून ठेवत आहेत आपल्या बाप्पासाठी। तर बघूया पटापटा। आणि या साईडला बघा तुम्हाला पुन्हा एकदा मूर्त्या वगैरे दाखवते या साईडनी। ह्या पहा आपल्या छान छान मूर्त्या इथून जवळून दाखवते तुम्हाला मस्त मस्त मूर्त्या। सर्व छान आहेत, सर्व मला आवडल्या, खूप खूप छान आहेत मस्त। आपला मोहन दादा एकदम मस्त रेडी वगैरे करून देतोय सर्वांना। काशीनाथ बाबा, सर्व लोक एकदम मग्न आहेत आपल्या आपल्या बाप्पासाठी मस्त।
साईड लाव मोरया मोरया चल मोरया आरामात भूषण जरा बोल का आहे की नाही? गणपती बाप्पा मोरया. भाई गेला पुढे. चला पटापट आपल्या घरी जाऊया पलत आपल्या बाप्पाला बघायचं आहे. आपल्याला चप्पल कावडे या सगळी तयारी चालू आहे. आप्पा मस्त पाटावरती बसून आपल्या बाप्पाची तयारी करतोय. इकडे मस्त मस्त बाप्पाला हार वगैरे घालतोय. मग आपण आपल्या घरामध्ये त्याला विराजमान करणार. सर्वजण पायावर पडतील. आप्पा तोपर्यंत रेडी करतोय. मस्त एकदम डेकोरेशन वगैरे आपण एकदम सिंपलचं
मस्त एकदम कडक डेकोरेशन करून ठेवलं अप्पाजीने. आणि या साईडला मी जातो आतमध्ये, तर वहिनीने काय मोदक आता रेडी करून ठेवलेत मस्त आपल्या बाप्पाचे फेवरेट. आणि आता रेडी झालेत बोलतात. आता बघ अर्धे केलेत, हे अर्धे मस्त रेडी करून ठेवलेत बघ. आणि एकदम छान मोदक मोमोज बाप्पाचे तयार आहेत आपल्या, दिसतंय ते छान मस्त वहिनी बोलत आहेत त्यांना. देखो देखो हात की कला देखो, बाप्पाचे मोदक कसे बनतात पहा. आणि आता आपले बाप्पा आपल्या घरामध्ये येत आहेत मस्त एकदम. आणि पहिला दादा आणि आप्पा आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्या बाप्पाला फिरवतील, मग त्यांना त्यांच्या जागेवरती विराजमान करतील. मग आपण करूया आरती. साईडला जुनी घेतलंय ना स्टार्टिंग तिथूनच येते. बोल